नमस्कार. MN न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर हेमंत अग्रवाल हे आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे आणि अत्यंत साध्या परिस्थितीतून प्रगतीची शिखरे गाठत अस्थिरोग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे डॉक्टर हेमंत अग्रवाल अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. गेल्या 28 वर्षांपासून हाडांचे तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर अग्रवाल यांनी आतापर्यंत 60,000हून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया करून रुग्णांना नवजीवन दिले आहे. लोणावळ्यातील 15 बेडच्या यश हॉस्पिटलचे ते संचालक आहेत. डॉक्टर अग्रवाल यांचा प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला आहे. वडिलांच्या किराणा दुकानात काम करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. 1993 मध्ये मिरज येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून MBBS तर 1996 मध्ये कराडच्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधून अस्थिरोग विषयावरील उच्च शिक्षण पूर्ण केले. 1998 पासून त्यांनी वैद्यकीय सेवेला सुरुवात केली. वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात डॉक्टर हेमंत अग्रवाल यांनी मोठे योगदान दिले आहे. लायन्स क्लबच्या माध्यमातून त्यांनी विविध उपक्रम राबवले. 2002 मध्ये अध्यक्ष म्हणून एका वर्षात 400 उपक्रम यशस्वीपणे पार पाडून साप्ताहिक मावळ नागरिक आणि सेवा सद्भावना पुरस्कार मिळवला आहे. पुढे 2013 मध्ये झोन चेअरमन म्हणून काम करताना त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव मिळवला आहे. 2015 मध्ये त्यांनी प्लांट स्टेम सेल थेरपीवर संशोधन सुरू केले, ज्यामुळे अल्पावधीतच 38,000हून अधिक लोकांना लाभ झाला. या कार्यासाठी त्यांना 2 वर्षात 79 पुरस्कार मिळाले. 2019 मध्ये रक्तदान शिबिराद्वारे 44,000 रक्तांच्या पिशव्या संकलित करून लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. अलीकडील काळात DNA ब्ल्यूप्रिंट आणि मिशन 1 नॉट 1 नॉट आउट यासारख्या उपक्रमांद्वारे त्यांनी आरोग्य क्षेत्रात नवे आयाम निर्माण केले आहेत. दुबई, कझाकिस्तान, स्वित्झर्लंड येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे कार्य गौरविण्यात आले आहे. सध्या DNA ब्ल्यूप्रिंटच्या 1,000हून अधिक केसेस पूर्ण झाल्या असून पुढील काळात संकल्प आहे रेजन SC 1,000 सेंटर उभारण्याचा, त्यांच्या प्रकल्पाद्वारे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा. आधुनिक उपचार स्पष्टपणे दिसून येतो. पाहूया आपल्या मावळातील मातीत जन्मलेल्या आणि महाराष्ट्रातच नाही तर जगात आपल्या आरोग्य क्षेत्रातील छाप उमटवणारा प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर हेमंत अग्रवाल यांचा जगभर भरारी घेणाऱ्या कार्याचा आढावा घेणारा हा MN न्यूजचा स्पेशल रिपोर्ट. शून्यापासून सुरुवात आणि आज हजारो लोकांच्या आयुष्यात बदल घडवणारे नाव. ही कहाणी आहे डॉक्टर हेमंत अग्रवाल यांची. एक असे ऑर्थोपेडिक सर्जन ज्यांनी 28 वर्षात 60,000 पेक्षा जास्त सर्जरीज केल्या आहेत. त्यांचा प्रवास सोपा नव्हता. ते त्यांच्या वडिलांच्या किराणा दुकानात बसायचे, पण स्वप्न मोठं होतं. 1993 मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज येथून MBBS आणि 1996 मध्ये ऑर्थोपेडिक एज्युकेशन पूर्ण केलं. 1998 मध्ये प्रॅक्टिस सुरू करून लोणावळा येथे यश हॉस्पिटल उभं केलं. ते लायन्स क्लब मध्ये सामील झाले. 2002 मध्ये प्रेसिडेंट बनून 400 ऍक्टिव्हिटीज केल्या. मावळ नागरिक पुरस्कार आणि सेवा सद्भावना अवॉर्ड मिळाला. 2013 मध्ये झोन चेअरमन झाले. इंटरनॅशनल प्रेसिडेंट अवॉर्ड, डिस्ट्रिक्ट अप्रिसिएशन अवॉर्ड आणि रिजन कॉन्फरन्स मध्ये सन्मान मिळाला. 2019 मध्ये डेप्युटी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर झाले आणि डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अप्रिसिएशन अवॉर्ड मिळाला. 2015 मध्ये त्यांनी प्लांट स्टेम सेल थेरपीवर रिसर्च केलं विथ डॉक्टर फ्रेड झेवली, सायंटिस्ट बिहाइंड प्लांट स्टेम सेल्स. एका वर्षात 38,000 लोकांना फायदा झाला आणि 2 वर्षात 79 अवॉर्ड्स मिळाले. 2017 मलेशिया कॉन्फरन्स मध्ये इंडियाला 3रा प्राइज मिळाला. 2018 मध्ये सुभाष चंद्र यांनी सन्मान केला. 2019 मध्ये ब्लड डोनेशन मध्ये 44,000 ब्लड बॉटल्स कलेक्ट केल्या. प्रत्येक डोनरला 5 लाख इन्शुरन्स दिलं आणि लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव नोंदवलं. 2022 पासून DNA ब्लूप्रिंट आणि मिशन 101 नॉट आउट सुरू केलं. व्हॅलेंटिना सोबत DNA सेंटर लॉन्च केलं आणि दुबईमध्ये DNA ग्लोबल डायग्नोस्टिक सेंटरचे हेडक्वार्टर इस्टॅब्लिश केलं. ऑगस्ट 2025 मध्ये दुबई हेल्थ अथॉरिटी सोबत मीटिंग झाली. नोव्हेंबर 2025 मध्ये दुबईमध्ये DNA ग्लोबल डायग्नोस्टिक सेंटरचं हेडक्वार्टर लॉन्च झालं आणि त्यांनी स्पीच ड्युरिंग DNA लॉन्च इन दुबई दिलं. यानंतर पुणे
मध्ये डीएनए सेंटर ओपनिंग करण्यात आलं. डीएनए ट्रेनिंग अंतर्गत पहिल्या डीएनए बॅचची ग्रॅज्युएशन सेरेमनी झाली आणि पहिल्या डीएनए कोर्स बॅचचा रिझल्ट अनाउन्स केला. कझाकिस्तान अल्माती येथे प्रेझेंटेशन दिलं, पॅनल डिस्कशन मध्ये भाग घेतला आणि पॅनलिस्ट इन पॅनल डिस्कशन होते. त्यांना मिसेस अमृता फडणवीस यांच्या हस्ते इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला. जानेवारी 2026 मध्ये स्वित्झर्लंड ग्लोबल इम्पॅक्ट फोरम मध्ये डीएनए ब्लूप्रिंट सादर केलं आणि त्यासाठी त्यांना चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस आणि मिनिस्टर उदय सामंत यांच्या हस्ते इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळाले. USA, लंडन, ऑस्ट्रेलियामधील इंडस्ट्रियलिस्ट सोबत डीएनए इंटरॅक्शन केलं. 14 फेब्रुवारी 2026 रोजी डीएनए पॉडकास्ट लॉन्च केला. 28 मार्च 2026 रोजी लोकमत हेल्थ आयकॉन अवॉर्ड मिळाला. आता प्लांट स्टेम सेल थेरपी रेजिन ST प्रोजेक्ट सुरू केला आहे विथ डॉक्टर फ्रेड झुली, सायंटिस्ट बिहाइंड प्लांट स्टेम सेल्स. 1000 अधिक डीएनए ब्लूप्रिंट पूर्ण झाले आहेत. पुढील 1 वर्षात 100 डीएनए सेंटर्स. डॉक्टर हेमंत अग्रवाल यांचं एकच ध्येय आहे, डीएनए ब्लूप्रिंट आणि प्लांट स्टेम सेल थेरपी प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणं. डॉक्टर हेमंत अग्रवाल नाव नाही, एक प्रेरणा आहे. से अब ट्राई करने वाले हैं कि ये जो कनेक्शन है वो अच्छे तरीके से, वो बेहतर तरीके से आपके तक कैसे पहुंचाया जाए. तो आज हमारे साथ है डॉक्टर हेमंत जी अग्रवाल, हु इज अ वेरी रिनोन्ड ऑर्थोपेडिक सर्जन एंड पास्ट डेप्यूटी डिस्ट्रिक्ट गवर्नर लायंस क्लब इंटरनेशनल. Also, he is founder of Valentina DNA Center, Pune, with headquarters in Dubai. Heartiest welcome sir, आपका बहुत बहुत स्वागत है. तो आज हम डॉक्टर हेमंत जी अग्रवाल इनसे जानने वाले हैं कि हमारी लाइफस्टाइल कितनी अच्छी है. हम जो खा रहे हैं वो दवा है या खाना है या बीमारी है या जहर है, ये सारी चीजें आज सर हमारे साथ डिस्क्लोज करने वाले हैं. तो आखिर तक देखिएगा, क्योंकि आखिर तक इन द एंड हमारा आपके लिए एक बहुत ही स्पेशल सरप्राइज है. वो सरप्राइज क्या है वो डॉक्टर हेमंत जी अग्रवाल आपको बताने जा रहे हैं. तो सबसे पहले आपका स्वागत है. थैंक यू. हमारी आज की जो लाइफस्टाइल हो या सीनियर सिटीजन्स की हो, हमेशा केमिकल्स हमारे फूड में हो या ब्रीदिंग एयर में हो, हमेशा केमिकल्स आते ही रहते हैं. इट्स नॉट सो फ्रेश लाइक 90s एरा, कुछ भी इतना ज्यादा फ्रेश नहीं है. तो इस लाइफस्टाइल के बारे में आपका क्या कहना है? अगर सच में आप देखें, अगर लास्ट 20 इयर्स का जो हिस्ट्री अगर निकाल के देखें, तो अभी जैसा 3 जनरेशन है. 1 जनरेशन इज 60+, 1 जनरेशन इज 40+, एंड 1 जनरेशन इज 20+. अगर 20+ के जनरेशन को तुम देखते हो तो दीज आर लाइक इनटू फास्ट फूड्स. ट्रू. पिज्जा चाहिए, बर्गर चाहिए, पास्ता चाहिए, तो ये सब चीजें. अगर 60+ आप देखेंगे तो इनको ये सब चीज में कोई इंटरेस्ट नहीं है. एग्जैक्टली. तो जब जॉइंट फैमिली जब जाती है खाना खाने के लिए, तब ये चीज का सबसे बड़ा पहला प्रॉब्लम होता है कि कौन से क्यूजिन में जाना. तो ये जो चीजें हैं, तो अभी जो यंगस्टर्स के देखेंगे तुम लाइफस्टाइल, सो दिस इज वन इज फास्ट फूड, सेकेंडली सेडेंटरी लाइफस्टाइल. आजकल कैसा है कि जो काम है वो एवरीथिंग इज इन एसी नाउ. ठीक है, तो उनको बैठ के काम है, सारी चीजें जो है वो एसी में बैठते हैं. बाद में नीचे जाके अगर कार भी ड्राइव करेंगे तो उसके अंदर एसी, बाद में घर पे गए एसी. तो ये जो लाइफस्टाइल है अभी, देयर इज नो मूवमेंट एक्स्ट्रा. तो सेडेंटरी लाइफस्टाइल का मतलब कैसा है कि देयर इज नो एक्सरसाइजेस, नथिंग, बैठ के काम है. ये सारी चीजें ये 20 साल पहले नहीं थे. 20 साल इट वॉज रियली एन हार्ड वर्क. एग्जैक्टली. आज तुम गाड़ी देखेंगे तो इतनी गाड़ियां आज हम लोग रोड पे भी देखते हैं, तो पहले वो गाड़ियां 20 साल पहले नहीं थी. हाँ. पहले पीपल यूज टू यूज साइकिल. या बराबर. आज 60 इयर्स के अगर गुजर को देखेंगे या 60 इयर्स के लोगों को देखेंगे तो उनका साइकिल का उनका तजुर्बा है. लेकिन अगर 20 इयर्स के लोगों को देखेंगे तो एवरीवन इज हैविंग 4 व्हीलर्स नाउ. राइट. तो ये सब चीजें देखेंगे. तो थर्ड थिंग इज, जैसा मैंने बताया आपको कि लैक ऑफ स्लीप, ये बहुत इंपॉर्टेंट चैप्टर आज बाहर निकल के आया हुआ है. कि जो हमको मोबाइल मिला है, जो सबसे बड़ा पॉइजन हम लोग बोल सकते हैं, सबसे बड़ा टॉक्सिन हम लोग बोल सकते हैं. तो ये जो मोबाइल मिला है, इसके अंदर पहले ऐसा था कि महीने के अंदर 1 GB मिलता था. अभी तो 2.5 GB पर डे है. तो जब तक बराबर है, जैसा मैंने बताया, द टेक्नोलॉजी हैज चेंज, वी हैव टू मूव फॉरवर्ड. बराबर है. आज तक जो टेक्नोलॉजी है या जो भी अपडेशन है, अगर मैंने बताया कि शूज की दुकान अगर पूरे वर्ल्ड के अंदर ऐसी शूज की दुकान है कि जिसमें तुमको सिर्फ 9 नंबर का शूज मिल रहा है या 9 नंबर का स्लीपर्स मिल रहे हैं तुमको. बराबर है. अभी तुम 8 नंबर का, अगर तुम्हारा 8 नंबर का शूज साइज है, अगर तुम वहां पे जाते हैं तो आज के डेट में ऐसा है कि यू हैव टू टेक इट बिकॉज देयर इज नो ऑप्शन. लेकिन अगर सच में ऐसा अगर ऑप्शन आ गया कि तुमको 7, 8, 9, 10 जो भी नंबर है आपके पास, वो सारे नंबर्स आपको मिल गए, तो इट्स अ ब्यूटी. एग्जैक्टली. तो दैट इज द थिंग विच इज गोइंग ऑन नाउ. जब ये डीएनए का टेस्ट होता है,
जब ये डीएनए ब्लूप्रिंट हमारे सामने आता है, वी गेट अ पर्सनलाइज्ड न्यूट्रिशन। ओके। नाउ व्हाट इज द चेंज? हियर इट इज जनरलाइज्ड न्यूट्रिशन, द ओल्ड मॉडल। जनरलाइज न्यूट्रिशन यानी एक डायबिटिक पेशेंट आ गया, उसको एक प्रॉपरली एक चार्ट दिया जाता है, सुबह ये खाओ, दोपहर को ये खाओ, शाम को ये खाओ, ये सब चार्ट दिया जाता है इन जनरल, बराबर है। अभी यहाँ पे कैसा है, व्हाट डीएनए रिक्वायर्स, तुम्हारे डीएनए को क्या चाहिए, बराबर है, वही चार्ट तुमको मिलेगा। तो इट इज पर्सनलाइज्ड डाइट, वेरी पर्सनलाइज्ड, वेरी पर्सनलाइज्ड। अभी एक सादा एग्जांपल मैं देता हूँ तुमको। अभी एक पेशेंट ऐसा है कि जिसको काफी एसिडिटी हो रही है, आईबीएस हो रहा है, इरिटेबल बाउल सिंड्रोम, कभी कॉन्स्टिपेशन, कभी डायरिया, ये सब चीजें हो रहा है, बराबर है। डॉक्टर के पास जा रहा है, डॉक्टर उसको जब भी कॉन्स्टिपेशन है तो कॉन्स्टिपेशन निकालने का मेडिसिन मिल रहा है उसको, डायरिया है तो डायरिया कम करने का मेडिसिन मिल रहा है उसको। लेकिन जब उसका डीएनए किया या डीएनए ब्लूप्रिंट जब सामने आया तो समझ में आया उसको लैक्टोज इंटॉलरेंस था। तो लैक्टोज इंटॉलरेंस था, मिल्क बंद कर दिया और 1 महीने में इज नॉर्मल। और ये तकलीफ अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.